बाहेर नुसती आग ओकत चाललाय सूर्य आणि या उन्हाळ्यात 3 गोष्टी आपला पूर्ण दिवस खराब करून टाकतात. पहिलं म्हणजे शरीर आतून इतकं गरम होतं की एसीमध्ये बसूनही चैन पडत नाही. दुसरं, भयंकर ॲसिडिटी आणि पोटाचे प्रॉब्लेम्स. जे काही खाल्लंय ते सगळं वर आल्यासारखं वाटतं, जणू छातीत ज्वालामुखीच उफाळून आलाय. आणि तिसरं म्हणजे इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता. इतका थकवा आणि कमजोरी जाणवते की जशी शरीराची बॅटरीच ड्रेन झालीये. आणि यात सर्वात वैताग आणणारी गोष्ट कोणती माहितीये? आपण सतत पाणी पीत राहतो तरीही पूर्ण आराम मिळत नाही. कारण पाणी फक्त तुमची तहान भागवतं, शरीराला रिकव्हर करत नाही, पूर्णपणे हायड्रेट करत नाही. आता मला एक सांगा, आपले पूर्वज एसी शिवाय, कोणत्याही सप्लिमेंट्सशिवाय या कडक उन्हाळ्यात कसे काय एकदम फिट राहायचे? त्यांचं सिक्रेट खूप सिंपल होतं. काही नॅचरल ड्रिंक्स जे आजही उपलब्ध आहेत, पण आपण त्यांना विसरून गेलोय. तर आज मी तुम्हाला त्याच जुन्या आणि अत्यंत गुणकारी ड्रिंक्सची आठवण करून देणार आहे. उन्हाळ्याच्या प्रत्येक समस्येवर हे नॅचरल, सोपे, स्वस्थ आणि 100% खात्रीशीर उपाय आहेत. शिवाय जर तुम्हाला डायबिटीस किंवा बीपी असेल तर काय प्यावं आणि काय टाळावं हे सुद्धा मी क्लिअर कट सांगणार आहे. आणि हो, काही मोठे गैरसमजही आपण दूर करणार आहोत. जसं की खरंच माठातलं पाणी सेफ असतं का? आणि एनर्जी ड्रिंक्सचं ते काळं सत्य जे ऐकून तुमचे होश उडतील. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच चुका टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी घरातून बाहेर पडताना रस्ता आधीच तव्यासारखा तापलेला असतो. सूर्य आग ओकत असतो. मध्ये सँडविचसारखी अवस्था होते आपली. तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी जागरूक आहात म्हणून सोबत पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडता. दिवसाला कधी 2 तर कधी 3 लिटर पाणीही पिऊन होतं. तरीही संध्याकाळी घरी पोहोचेपर्यंत तुम्ही पूर्ण गळून जाता. थेट सोफ्यावर किंवा पलंगावर अंग टाकून देता. पाय जड होतात, डोकं जड होतं, चक्कर आल्यासारखं वाटतं. पोटात जळजळ होत राहते आणि आतून एकच आवाज येतो, इतकं पाणी पिऊनही असं का वाटतंय, जणू कोणीतरी मला पिळून काढलंय. कारण या उन्हाळ्यात सूर्यदेवता फक्त ऊन देत नाहीत, तर घामावाटे तुमच्या शरीरातले महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम देखील शोषून घेतात. आणि हे सगळं आपल्या शरीराची इलेक्ट्रिकल सिस्टीम, उदाहरणं स्नायू, मेंदू, हृदय चालवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं फक्त साध्या पाण्यातून मिळू शकत नाही. म्हणूनच पाणी तुम्हाला फक्त रिफिल करतं, रिचार्ज नाही. आणि हो, रिचार्ज होण्यासाठी चुकूनही बाजारात मिळणारी एनर्जी ड्रिंक्स घेऊ नका. ती फक्त एक फॅन्सी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, अजिबात हेल्दी नाही. त्याचे काय काय नुकसान होऊ शकतात हे मी शेवटी मिथ बस्टिंग, गैरसमज दूर करण्याच्या सेक्शनमध्ये सांगेनच. तर लक्ष देऊन पाहत रहा. चला तर मग, आता मी तुम्हाला अशी 5 देशी ड्रिंक्स सांगते ज्यांना आजीच्या बटव्यापासून ते सायंटिस्टच्या लॅबपर्यंत सगळीकडे उन्हाळ्यात 100 पैकी 100 मार्क्स मिळाले आहेत. 1. कैरीचं पन्ह. यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं आपल्या सर्वांच्या लाडक्या कैरीच्या पन्ह्याचं. हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे. कोणी विचारलं अमृताची रेसिपी काय आहे, तर मी सांगेन कच्ची कैरी, जिरे, काळं मीठ, थोडा गूळ आणि पाणी, बस. उन्हाळ्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे हीट स्ट्रोक, उष्माघात. आणि कैरीचं पन्ह हे त्यावरचं नैसर्गिक अँटिडोट आहे. यात सोडियम, पोटॅशियम, आयर्न सगळंच एका ग्लासमध्ये मिळतं. यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहतं आणि थकवा चुटकीसरशी गायब होतो. शास्त्रज्ञ सांगतात की कच्च्या कैरीमध्ये मॅलिक ॲसिड असतं, जे शरीराची उष्णता शोषून घेण्याची क्षमता वाढवतं. हा आपला आतला नॅचरल एसीच आहे. कसं बनवायचं? कैरी उकडून तिचा गर काढा, त्यात थोडी जिरेपूड, काळं मीठ, थोडा गूळ आणि पाणी घालून छान मिक्स करा. वाह! याच बातमीवर पन्हप्रेमींसोबत हा व्हिडिओ लगेच शेअर करा. 2. जलजिरा. पाणीपुरीच्या चवीची शान असलेला हा जलजिरा फक्त चवच देत नाही, तर तो आरोग्याचा खजिना आहे. उन्हाळ्यात हे कम्प्लीट गट आणि इलेक्ट्रोलाइट टॉनिक आहे. जिरे शरीराची उष्णता कमी करतात, पुदिना गॅस आणि पोट फुगण्याची समस्या कमी करतो, काळं मीठ इलेक्ट्रोलाइट्स देतं आणि लिंबू व्हिटॅमिन सी देतं. जेवणानंतर फक्त 1 ग्लास प्या. उष्णता आणि ॲसिडिटीचा काहीही चान्स राहणार नाही. कसं बनवायचं? थंड पाण्यात जिरेपूड, काळं मीठ, पुदिना आणि लिंबू मिक्स करा आणि प्या. 3. लिंबू पाणी. हे सगळ्यांना माहिती असतं, पण आपण नेहमीच चुकीच्या पद्धतीने पितो. लिंबू पाण्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी,
लोह शोषून घेण्याची ताकद आणि थकव्यापासून इन्स्टंट आराम मिळतो. पण योग्य रेसिपी काय आहे? 1 ग्लास पाणी, अर्ध लिंबू, 1 चिमूटभर काळं मीठ आणि हवं असल्यास थोडासा गूळ. बस इतकंच. पण आपण काय चूक करतो? त्यात 4-4 चमचे पांढरी साखर मिसळतो. मंडळी, मग ते लिंबू पाणी राहत नाही, ती एक गोड मुसीबत बनते. साखरेमुळे तुमच्या पेशींमधलं पाणी खेचलं जातं. म्हणजेच साखरेची शिकंजी तुम्हाला हायड्रेट नाही तर डिहायड्रेट करते. त्यामुळे जो कोणी लिंबू पाण्यात एक्स्ट्रा साखर टाकून पितो त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. 4. नारळ पाणी. उन्हाळ्यात जर तुम्हाला एकच ड्रिंक निवडायचं असेल तर डोळे झाकून नारळ पाणी निवडा. याला कसलाही तोड नाही. पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि नैसर्गिक साखर हे निसर्गाचं रेडीमेड इलेक्ट्रोलाइट पॅकेट आहे. हे बीपीही कंट्रोल करतं आणि मूतखड्याचा धोकाही कमी करतं. एक नियम लक्षात ठेवा, नेहमी ताजं नारळ पाणी प्या. पॅकेटवाला किंवा फ्लेवर्ड ॲड केलेलं नको. टीप: जर किडनीचा काही गंभीर आजार असेल तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय नारळ पाणी जास्त पिऊ नये. 5. उसाचा रस. हा थोडा वादग्रस्त विषय आहे. चवीला तर भन्नाट लागतो आणि आरोग्यासाठीही चांगला आहे. इन्स्टंट एनर्जी देतो, लिव्हरसाठी उत्तम आहे. काविळीमध्ये तर डॉक्टर स्वतः हा रस प्यायला सांगतात. पण याच्या 2 मोठ्या समस्या आहेत. पहिली म्हणजे स्वच्छतेचा अभाव. रस्त्यावर मिळणाऱ्या रसात माशांचा वावर असतो. शिवाय मशीनमधील जुना रस किंवा बॅक्टेरिया यामुळे डायरिया, टायफॉइड आणि फूड पॉयझनिंग होऊ शकतं. दुसरी समस्या म्हणजे शुगर स्पाइक. जास्त प्यायल्यास रक्तातील साखर वेगाने वाढते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांनी हा रस अजिबात पिऊ नये. बाकीचे लोक स्वच्छ ठिकाणी आठवड्यातून एकदा हा रस पिऊ शकतात. या 5 हायड्रेटिंग ड्रिंक्सपैकी माझं फेवरेट कैरीचं पन्हा आहे. तुमचं कोणतं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कॅटेगरी 2. अंगातली उष्णता कमी करणारे ड्रिंक्स. बाहेरचं तापमान जेव्हा 42 ते 43 अंश सेल्सिअसवर जातं तेव्हा शरीराचं आतलं तापमान नियंत्रित करणारं डिपार्टमेंट हात वर करतं. बाबा, हे आता आपल्याला झेपणार नाही. परिणामी शरीर आतून तंदूरसारखं तापू लागतं. चेहरा लाल होतो, डोकं चालत नाही, भयंकर ॲसिडिटी होते आणि अशी चिडचिड होते की घरच्यांना लगेच समजतं की तुम्ही उन्हातून वैतागून आला आहात. अशा वेळी हे नॅचरल ड्रिंक्स शरीराचं तापमान आतून कूल ठेवतात. 6. बेलफळाचं सरबत. बेलफळ, ज्याला स्टोन ॲपल म्हणतात, हा उन्हाळ्याचा एक अंडररेटेड सुपर हिरो आहे. हे पोटाच्या आतल्या अस्तराला शांत करतं, बद्धकोष्ठतेपासून आराम देतं आणि शरीर प्रचंड थंड करतं. कसं बनवायचं? बेलफळाचा गर काढा, त्यात थोडं पाणी मिक्स करा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. फक्त लक्षात ठेवा, जास्त प्यायल्यास बद्धकोष्ठता वाढू शकते, त्यामुळे दिवसातून एकच ग्लास पुरेसा आहे. 7. नन्नारी सरबत. दक्षिण भारतात हे खूप प्रसिद्ध आहे. नन्नारी या वनस्पतीची मुळं शरीरातील उष्णता कमी करतात, लघवीला होणारी जळजळ थांबवतात आणि शरीराला डिटॉक्स करतात. उन्हाळ्यात लघवीला जळजळ होणं हे शरीर जास्त तापल्याचं लक्षण आहे. टिप: बाजारात मिळणारे लाल रंगाचे आर्टिफिशियल नन्नारी सिरप घेऊ नका. ओरिजिनल नन्नारी थोडं ब्राऊन किंवा ऑफ व्हाईट रंगाचं असतं, तेच घ्या. 8. सब्जा. सब्जा पाण्यात टाकल्यावर तो पाणी शोषून घेतो आणि त्याचा एक जेल तयार होतो. हा जेल शरीरात अत्यंत हळूहळू पाणी सोडतो, ज्यामुळे सस्टेन्ड, दीर्घकाळ टिकणारं हायड्रेशन मिळतं. ॲसिडिटी कमी होते आणि पोट भरलेलं राहिल्यामुळे उगाच काहीही खाण्याची इच्छा होत नाही. टीप: सब्जा नेहमी पाण्यात भिजवूनच खावा, कधीही कोरडा खाऊ नये. 9. बडीशेप आणि पुदिन्याचं पाणी. हा सर्वात स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ उपाय आहे. बडीशेप शरीराची उष्णता कमी करते आणि पचन सुधारते. पुदिन्यामध्ये मेन्थॉल असतं, जे आतून शरीराला थंड करतं. कसं बनवायचं? 1 लिटर पाण्यात 1 चमचा बडीशेप आणि काही पुदिन्याची पाने रात्रभर भिजत ठेवा. सकाळी 10 मिनिटे उकळून घ्या आणि मग दिवसभर घोट पीत राहा. शरीराला मिळेल एकदम इंटरनल एसी. ॲडव्हान्स्ड कूलिंग ड्रिंक्स. जर तुम्हाला भयंकर ॲसिडिटी आणि उष्णतेचा त्रास असेल तर तुम्ही दुधी भोपळ्याचा रस किंवा पेठ्याचा रस पिऊ शकता. हे घेण्यापूर्वी नेहमी ते कडू तर नाही ना हे तपासून बघा. कडू रस अजिबात पिऊ नका. पोटाला शांत करणारे ड्रिंक्स. उन्हाळ्यात आपल्या पोटाला 3 बाजूंनी मार बसतो: डिहायड्रेशन, शरीराची उष्णता आणि बॅक्टेरियाची वाढ. यामुळे पचनक्रिया कमकुवत होते, भूक लागत नाही. यावर उपाय काय? 10. ताक. यात जिवंत चांगले बॅक्टेरिया असतात, जे तुमच्या पोटाला रिपेअर करतात, ॲसिडिटी नष्ट करतात. कसं बनवायचं?
दही आणि पाणी 1 ते 3 प्रमाणात घ्या. त्यात जिरेपूड, काळं मीठ, थोडं आलं आणि पुदिना टाकून ब्लेंड करा. दुपारी जेवणानंतर किंवा संध्याकाळी 3 ते 4च्या सुमारास प्या. रात्री पिणं टाळा. 11. कांजी. काळी गाजर, साधी गाजर किंवा बीटरूट पाण्यामध्ये आणि पिवळ्या मोहरीमध्ये 2 ते 3 दिवस आंबवायला ठेवा. हे एक नॅचरल प्रोबायोटिक पॉवर हाऊस आहे. हे इम्युनिटी वाढवतं आणि पचन सुधारतं. फक्त फर्मेंटेशन करताना स्वच्छता पाळणं खूप गरजेचं आहे. 12. नाचणीची आंबील. नाचणी हा एक जबरदस्त सुपरफूड आहे. हे तुम्हाला सस्टेन्ड एनर्जी देतं. नाचणी थंड असते आणि कॅल्शियमने भरपूर असते. कसं बनवायचं? नाचणीचे पीठ पाण्यात शिजवून घ्या. थंड झाल्यावर ताकात किंवा साध्या पाण्यात मिसळून प्या. वरून थोडं जिरं आणि मीठ घालू शकता. 13. सोलकढी. महाराष्ट्राच्या आणि गोव्याचा हा सर्वात मोठा खजिना आहे. जर तुम्ही कधी सोलकढी प्यायली नसेल तर या उन्हाळ्यात सर्वात आधी ही ट्राय करा. कोकम, जे भन्नाट अँटासिड आहे, नारळाचं दूध आणि जिरे हे सगळं एकत्र केल्यावर एक अप्रतिम ड्रिंक तयार होतं. हे ॲसिडिटी आणि सूज कमी करतं. 14. दही भात. ओडिशामध्ये आणि आपल्याकडेही अनेक घरांत हा वापरला जातो. रात्रीचा उरलेला भात पाण्यात आणि थोड्याशा ताकात, दह्यात रात्रभर भिजवून ठेवायचा. सकाळी त्यात मीठ आणि कढीपत्त्याची फोडणी घालून खायचा. हे नॅचरल प्रोबायोटिक्सने भरपूर असतं आणि पोटाला एकदम शांत ठेवतं. मित्रमैत्रिणींनो, उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी मी तुम्हाला अजून 10 खास गोष्टी सांगतेय, ज्यांचा उल्लेख कुठेही जास्त होत नाही, पण त्या अत्यंत गुणकारी आहेत. 1. चिकू मिल्कशेक. आपल्या शेतात पिकलेला किंवा बाजारातून आणलेला ताजा गोड चिकू. चिकूमध्ये भरपूर ऊर्जा, सुक्रोज आणि फ्रुक्टोज असते. उन्हाळ्यात थकवा आल्यावर थंडगार दुधात चिकू आणि थोडे ड्रायफ्रूट्स घालून केलेला मिल्कशेक तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देतो. 2. वाळ्याचं पाणी. मातीच्या माठात पाणी भरताना त्यात वाळ्याची मुळं टाकून ठेवा. यामुळे पाणी नैसर्गिकरित्या थंड तर होतंच, पण त्या पाण्याला असा काही सुगंध येतो की मन प्रसन्न होऊन जातं. वाळा शरीरातील उष्णता शोषून घेतो. 3. नीरा. महाराष्ट्रात उन्हाळ्यात सकाळी सकाळी मिळणारी ताजी नीरा म्हणजे अमृतच. हे एक नॅचरल हेल्थ ड्रिंक आहे, ज्यामध्ये भरपूर खनिजे असतात आणि हे पोटासाठी अतिशय उत्तम आहे. 4. ताडगोळा. ताडगोळा खाणं किंवा त्याचं सरबत पिणं हा उन्हाळ्यातील एक सर्वोत्तम उपाय आहे. यात पाण्याचा अंश जास्त असतो आणि हे शरीराला अत्यंत थंडावा देते. 5. कोकम सरबत आणि सब्जा. जर सोलकढी जड वाटत असेल तर साधं कोकम आगोळ पाण्यात मिसळून त्यात जिरेपूड आणि भिजवलेला सब्जा टाकून प्या. हे एक उत्कृष्ट कूलिंग ड्रिंक आहे. 6. डिंक, बाभूळ डिंक पाणी. हा डिंक हिवाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या डिंकापेक्षा वेगळा असतो. याला पाण्यात भिजवल्यास हा फुलून जेलीसारखा होतो. दुधात किंवा सरबतात हा डिंक टाकून प्यायल्याने शरीरातील उष्णतेचा भडका शांत होतो. 7. जिरे धणे पाणी. रात्रभर जिरे आणि धणे पाण्यात भिजत ठेवून सकाळी ते पाणी गाळून प्यायल्याने थायरॉईड आणि उष्णतेचे त्रास कमी होतात. 8. पियुष. श्रीखंड आणि ताक एकत्र घुसळून तयार केलेलं हे पारंपरिक महाराष्ट्रीयन पेय उन्हाळ्यासाठी भारी आहे, पण हे थोडं जड असल्यामुळे ते प्रमाणातच प्यावं. 9. उन्हाळ्यातला आहार. उन्हाळ्यात मसालेदार, तेलकट आणि झणझणीत पदार्थ, उदाहरणार्थ मिसळ, वडापाव खाणं टाळा. याने ॲसिडिटी आणखी वाढते. आहारासोबतच सुती, कॉटन आणि फिक्या रंगाचे कपडे वापरा, ज्यामुळे बाहेरची उष्णता शरीरात कमी शोषली जाईल. 10. घरगुती ORS. लिंबू, साखर, मीठ आणि पाणी हे घरच्या घरी बनवलेलं ORS अत्यंत उन्हात काम करणाऱ्यांसाठी संजीवनीसारखं काम करतं. डायबिटीस आणि बीपीच्या रुग्णांसाठी महत्त्वाचा सल्ला. डायबिटीस असणाऱ्यांसाठी काय सेफ आहे? ताक एकदम परफेक्ट आहे. सत्तूचं ड्रिंक घेऊ शकता, यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. नारळ पाणी चालू शकतं, पण फक्त एक छोटा ग्लास. बडीशेप आणि पुदिन्याचं पाणी 100% सेफ आहे. प्रमाणात काय घ्यावं? कैरीचं पन्ह, गूळ न टाकता. बेलफळाचं सरबत कधीतरी प्रमाणात घ्यावं. काय टाळावं? उसाचा रस अजिबात घेऊ नका. बाजारात मिळणारे पॅकबंद ज्यूसेस आणि कोल्ड्रिंक्स अजिबात पिऊ नका. यात भयंकर साखर असते. हाय बीपी असणाऱ्यांसाठी तुम्ही वर सांगितलेली सगळी ड्रिंक्स पिऊ शकता, फक्त त्यात मीठ कमी घाला. तुमच्यासाठी सर्वात बेस्ट चॉईस नारळ पाणी आहे, कारण त्यात असलेलं पोटॅशियम तुमचं ब्लड प्रेशर नॅचरली कंट्रोलमध्ये ठेवतं. मिथ बस्टिंग सेक्शन.
गैरसमज दूर करूया. हे डाऊट्स बहुतांश लोकांना असतात, ते आज आपण क्लिअर करूया. गैरसमज 1. बर्फाचं पाणी पिणं शरीराला थंड करतं. सत्य. भयंकर थंड पाणी शरीरात गेल्यावर रक्ताच्या नसा आकुंचन पावतात आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्स पचनक्रिया मंदावतात. यामुळे पचनाचे प्रॉब्लेम्स आणि बीपी वाढण्याचा धोका असतो. याउलट माठातलं पाणी 18 ते 22 डिग्रीच्या आसपास असतं, जे आपल्या शरीरासाठी परफेक्ट असतं. म्हणूनच आपल्या आजीपणजी माठात पाणी भरून ठेवायच्या. गैरसमज 2. पॅकेज ज्यूस हायड्रेशनसाठी चांगले असतात. सत्य. हे सगळ्यात धोकादायक आहे. यात फायबर किंवा नैसर्गिक एन्झाईम्स नसतात, पण साखर भयंकर असते. हे तुम्हाला हायड्रेट नाही तर डिहायड्रेट करतं. गैरसमज 3. एकाच वेळी खूप पाणी प्यायल्याने लवकर हायड्रेशन होतं. सत्य. तुम्ही जर घटाघट पाणी प्यायलात तर किडनी ते लगेच फ्लश आउट बाहेर करते. पाणी नेहमी घोट घोट करूनच प्यावं. गैरसमज 4. एनर्जी ड्रिंक्स उन्हाळ्यासाठी बेस्ट असतात. सत्य. यांची फॅन्सी पॅकेजिंग बघून आपल्याला वाटतं की हे खूप भारी काम करतील, पण यात हाय शुगर, कॅफीन आणि प्रिझर्वेटिव्ज असतात. हे ड्रिंक्स तुम्हाला जास्त लघवीला लावून शरीरातील पाणी काढून टाकतात. डायुरेटिक इफेक्ट. हार्ट रेट वाढवतात, झोपमोड करतात. खरी ऊर्जा तुम्हाला ताक, सत्तू आणि नारळ पाण्यातूनच मिळू शकते. तर मंडळी, आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला हायड्रेट राहण्यासाठी निसर्गाची मदत घ्यायची आहे की लॅबची? उद्यापासूनच ही सर्व नॅचरल ड्रिंक्स ट्राय करा आणि या कडक उन्हाळ्यातही आतून एकदम कूल रहा.